रामकृष्ण हरी माऊली आज विठुरायाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला गेलं होतं आणि तिथं आई जपाची माळ घेत होती आणि मला माझी पण माळ चेंज करायची होती. माझ्या माळेतला एक मणी तुटून पडला होता म्हणून मी अशी ही छोटीशी विठ्ठलाची मूर्ती असलेली माळ घेतली आहे. आणि उद्या एकादशी असल्यामुळं मंदिरापुढं खूप गर्दी पण होती. तशी तर गर्दी रोजच असते, पण उद्या एकादशी असल्यामुळे लांबून दिंड्या पण येत होत्या. आम्ही रोडवरून जाताना आम्हाला खूप दिंड्या आडवा आल्या होत्या. दर्शनाला जाताना आम्ही विठुरायासाठी तुळशीचा हार आणि रुक्मिणी मातेसाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेतला होता. रुक्मिणी मातेस तुळशीचा हार घालत नाहीत म्हणून रुक्मिणी मातेस आम्ही गुलाबांचा गुच्छ घेतलेला. चरण दर्शन करण्यासाठी खूप मोठी रांग होती म्हणून आई म्हटली फक्त मुखदर्शन करून जाऊ, कारण उद्या एकादशी आहे आणि जास्त गर्दी पडेल म्हणून आम्ही आजच दर्शन घेतलं होतं. एकादशीच्या अगोदरपासूनच भक्तांची गर्दी चालू होते मंदिरापुढं. फक्त एकादशीलाच म्हणून नाही, रोजच गर्दी असते. मी माझी माळ घेऊन नदीकडे चालले होते, कारण जी माझ्या अगोदरची माळ होती ती नदीमध्ये सोडायची होती आणि जी मी नवीन माळ घेतली ती घालायची होती मला. म्हणून मी आणि माझा पप्पा नदीकडे गेलतो. आणि जे लोक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात ते आधी नदीमध्ये आंघोळ करून मग विठुरायाचं दर्शन घ्यायला जातात. हे नदीमध्ये भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. जेव्हा भीमा नदीला पूर येतो तेव्हा हे मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं. उन्हाळा चालू असल्यामुळं नदीचं पाणी कमी झाले, जास्त पाणी नाही आहे नदीला. नदीमध्ये थोडंसं आत गेल्यावर मी माझी माळ काढून नदीमध्ये सोडली आणि तिथंच लगे मी नवीन घेतलेली माळ घातली. ह्या भक्त पुंडलिक मंदिराच्या पायऱ्या आहेत. हे एवढं मंदिर पाण्याखाली आहे आणि हे एवढं नदीला पाणी आहे. नदीच्या दुसऱ्या साईडला इस्कॉन मंदिर आहे आणि भक्त पुंडलिकाच्या मंदिरासमोरच त्यांच्या आईबाबांचं पण मंदिर आहे. हा सगळा परिसर नदीच्या पात्रात आहे. जेव्हा जास्त पाणी येतं तेव्हा हे पण सगळं पाण्याखाली गेलेलं असतं. पाशी पण वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी खूप गर्दी असते. आणि हे माझे बाबा आहेत बघा, माझ्यासोबत बिन चप्पल चालते. आणि आम्ही भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन आणि माझी माळ चेंज करून परत विठुरायाच्या मंदिराकडे जात होतो. ही गर्दी आता जशी आहे तशी कायमच असते. आणि हा उज्ज्वल सेतू आहे. या सेतूवरून विठुरायाच्या चरणाचं दर्शन घेता येतं. किती गर्दी आहे बघा. दिवसभर लोक ह्या रांगेत उभारलेली असतात. मग तुम्ही पण नक्की या असं विठुरायाचं दर्शन घ्यायला.